नमस्कार. नमस्कार. मावशी, आपल्याला डॉक्टरांनी ब्लॉकेज सांगितलं होतं, हो बरोबर? हो. मग ब्लॉकेजचे बरेच लाख 1.5 लाख रुपये तुमचे खर्च होणार होते. हम्म. तर आपण अमृत ज्यूस घेतल्यानंतर तुमचं आता जे अशक्तपणा वाटायचा, जो फ्रेशनेस नाही वाटायचं, आता हे अमृत ज्यूस घेतल्यानंतर काय वाटतं, कसं वाटतं बरं? चांगलं वाटतं? फ्रेश वाटतंय मला एकदम. हां हां. आणि एनर्जी आल्यासारखं हातापायात त्राण आले. बरं बरं. आता तुमच्या आतापर्यंत किती बॉटल झाल्या अमृत ज्यूसच्या? एकच बॉटल झाली. एकच बॉटलमध्ये चांगल्यापैकी रिझल्ट वाटतोय, फ्रेश वाटतोय. हो. म्हणजे अगोदर जो अशक्तपणा, ब्लॉकेजसाठी जे प्रॉब्लेम वाटायचे ते प्रॉब्लेम आता वाटत नाही ना? नाही, अगोदर छातीमध्ये कळ यायची एकदम. हा हा. तर ती काही आली नाही आतापर्यंत. बरं बरं. आणि आता तुम्ही हे बॉटल घेतल्यानंतर, घेण्याच्या अगोदर तुम्ही घराच्या बाहेर जास्त निघायचं नाही, जायचं नाही. आता ही अमृत ज्यूसची बॉटल घेतल्यानंतर तुम्ही आता घराच्या बाहेर फिरून 3 वेळा फिरून आले. 3 वेळा. एकदा 6 दिवस जाऊन आले. बरं बरं. एकदा 2दा हळदीला जाऊन आले. हा हा हा. तुम्ही आता हे अमृत ज्यूसच्या विषयी लोकांना काय सजेस्ट करू शकतात की लोकांनी ही बॉटल वापरायला पाहिजे? वापरायलाच पाहिजे. वापरायला वापरायला पाहिजे. त्यांना फायदा होईल त्याच्यापासून. बरं बरं बरं. एनर्जी येईल, हातपायात त्राण येतील. हो. आणि ब्लॉकेज निघतील. बरं बरं. हा व्हिडिओ आहे धुळे जिल्ह्यातला सोनगीर गावातला. ते मावशीन त्यांना ब्लॉकेजसाठी खूप भारी रिझल्ट आलेला आहे. आणि हे बॉटल दिली होती आपल्या विनोद सरांच्या टीममधून, सोनगीरचे लोहार सरांनी दिली होती, अरविंद लोहार सरांनी. आता हा बॉटलचा खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे. आता लोकांनी ही बॉटल, सर्व लोकांनी, असं भारतामध्ये एक घर नाही आहे की तिथं दवाखान्याच्या, मेडिकलच्या गोळ्या नाही आहेत. म्हणून दवाखान्याच्या गोळ्या बंद व्हायला पाहिजे, जेणेकरून ॲलोपॅथिकच्या किडनीवर त्रास होतो, प्रॉब्लेम येतो. म्हणून लोकांनी अमृत ज्यूसचे हे सेवन करायलाच पाहिजे. बस मी एवढंच सांगू इच्छितो. थँक्यू.